नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अरण्यातील वेताळ. या कथेचा पुढील भाग 7वा. हे ऐकताच धनंजय उठून उभे राहिले आणि म्हणाले, आजूबाजूला पहारा असताना ती गेली कशी काय बाहेर? कोणी सोडली तिला बाहेर? पण बाहेरून हल्ला चढवणारे कोणी येत आहेत की काय हे पाहण्याचे त्या पहारेकऱ्यांचे काम होते. आपल्या मंडळींपैकी कोणी बाहेर गेले तर त्याला अडवण्याचं काही कारण नव्हतं हे लागलीच त्यांच्या ध्यानात आलं. धनंजयांनी सर्व पहारेकरांना विचारलं, पण एकानंही उत्तर देण्यासाठी तोंड उघडलं नाही. धनंजय सरळ भोगोकडे गेले आणि म्हणाले, भोगो, तू असं काही करशील असं मला वाटलं नव्हतं. तू तिला बाहेर का जाऊ दिलंस? निष्काळजीपणे खांदे उडवत भोगो म्हणाला, ती आपणाबरोबर नाही हे चांगलं नाही का? ती अशक्त आहे आणि मूर्ख पोरगी आहे. ती आपल्याबरोबर असती तर निष्कारण आपल्याला त्रास झाला असता. ती स्वेच्छेने निघून गेली की काय? धनंजयांनी विचारलं. होय, ती कोणालाही न उठवता हळूच निघून गेली. असं? तू त्यापूर्वी तिला भेटून निघून जाण्याविषयी तिला सुचवलं होतंस आणि पहारेकरांनी तिला अडवू नये अशी व्यवस्था करतो असंही सांगितलं होतंस, खरं ना? भोगो ते ऐकून लाजला. खाली मान घालून तो म्हणाला, तुम्ही फार हुशार आहात, पण बायकांमुळे नवीन नवीन अडचणी उद्भवतात. त्यामुळे हाती घेतलेल्या कामात व्यत्यय येतो हे आपल्याला सांगायला नको. आणि म्हणून तू तिला बाहेर पाठवलंस? तसं जरी झालं तरी त्यांना आपलं काय नुकसान होणार आहे? दुबळी माणसं आपल्याबरोबर घ्या कशाला? त्यापेक्षा ती मेली तर बरी, भोगो म्हणाला. बाबूजी, अशा रीतीनं आपल्याला कावेरीचा त्याग कसा करता येईल? तिचा शोध करण्यासाठी मला परवानगी द्या, छोटू म्हणाला. नाही छोटू, मी तिचा शोध करतो. तिला जनावराप्रमाणे खेचत आणावं लागलं तर तसंही करून मी त्या पुरख पोरीला इथे आणीन. माझ्या गैरहजेरीत तू इथली व्यवस्था पहा आणि मुक्काम हलवण्याच्या तयारीला लाग. मी लवकरच येतो. तिचा शोध लावणं काही फारसं कठीण जाणार नाही. चल भोगो, ती कुठल्या दिशेला गेली ते मला सांग. भोगोने नाखुशीनं भाल्यानंच दिशा दाखवली. धनंजय झपाट्यानं त्या दिशेने निघाले. भोगोही त्यांना रागवलेलं पाहून त्यांच्याबरोबर निघाला. जमिनीवर कावेरीच्या पावलांच्या खुणा स्पष्ट होत्या, त्यामुळे पाठलाग करणं काही फारसं अवघड नव्हतं. कावेरी आजारी आणि अशक्त होती. तिला जलद चालत किंवा पळत जाणं शक्य नव्हतं. थोड्याच वेळात त्यांना समोरच्या झुडपात काही हालचाल दिसून आली. दिवस उजाडण्याच्या सुमारास कावेरी जागे होऊन भोगोने दाखवलेल्या दिशेनं निघाली होती. तापामुळे तिला बरीच अशक्तता आली होती. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर ती एका वेलीला अडखळून खाली पडली. कितीतरी वेळ ती त्या जमिनीवर खाली बसून राहिली. तिच्या पायाला कसला तरी थंडगार स्पर्श झाला आणि जवळ जमिनीवरचा पाचोळा सळसळला. कावेरी घाबरून उभी राहिली आणि एक लांब लचक सर्प जवळून चालला होता. त्याला पाहताच कावेरी किंचाळली आणि तिथून धावत सुटली. आपण कुठे जात आहोत याचं तिला काही ज्ञान नव्हतं. घाबरून ती सारखी पळत सुटली होती. धावता धावता ती थकली आणि नाईलाजानं एका झाडाच्या खाली बसली. ज्या भागात ती पोहोचली होती तो भाग अतिशय रमणीय होता. तिथे छोटे छोटे ओढे वाहत होते आणि झाडावर चित्रविचित्र पक्षी मंजूळ आवाज करत होते. पण त्या निसर्गरम्यतेकडे कावेरीचे लक्ष नव्हते. भीतीने तिची छाती वर खाली होत होती. रानातले एक सुंदर हरिण चढत असताना तिच्या समोर आले. तिला पाहताच ते तिच्या तिकडे काही क्षण बघितलं आणि नंतर उडी मारून पुन्हा ते झाडीत घुसले. आता लख्ख सूर्यप्रकाश पडला होता आणि गार वारा वाहत होता. कावेरी कितीतरी वेळ तिथे बसून होती. पाठीमागून कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असा आवाजावरून तिच्या लक्षात येताच ती उठून उभी राहिली. कानोसा घेतल्यानंतर कोणीतरी तिथे येत असल्याबद्दल तिची खात्री झाली आणि ती पुन्हा पळत सुटली. थोड्याच अंतरावर तिचा पाय पुन्हा वेलीत अडकला आणि ती खाली आपटली. ती आपला पाय सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच तो आवाज कुठून येत आहे पाहण्यासाठी तिने समोरच्या झुडपात मान घालून डोकावले. त्या झुडपापलीकडे सपाट प्रदेश होता. त्या प्रदेशातून एक मुद्दामून तयार केलेला प्रशस्त राजवाडा दिसत होता. कावेरी, पाठीमागून आवाज झाला आणि काही बोलण्यापूर्वी धनंजय तिचा खांदा घट्ट धरून तिच्याजवळ बसले. तुम्ही? ती म्हणाली, पण त्यांना पाहून तिला आश्चर्य वाटले नव्हते, कारण ते आपल्याला शोधून काढल्याशिवाय गप्प राहणार नाहीत हे तिला माहीत होते. कावेरी, तुला आमच्याबरोबर आलं पाहिजे.
प्रेमळ स्वरात धनंजय म्हणाले. आणि पुढे काही बोलण्यापूर्वी ते जमिनीवर आडवे झाले. कावेरीच्या दुसऱ्या बाजूला बोगोने उडी मारली. घोड्यांच्या टापांचा आवाज आता अगदी स्पष्ट ऐकू येत होता. तो आवाज आता अगदी जवळ येत होता. तिथेही हा नवीन प्रकार काय हे पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. अखेरीस त्या रस्त्यावर 4 घोडे दिसू लागले. ते घोडे चांगले पाणीदार आणि मोठ्या डौलाने दौडत होते. कावेरीनं धनंजयचा हात घट्ट धरून ठेवला. ती थरथर कापत होती. ती उठून उभी राहिली असती, पण धनंजयने तिला ऐनवेळी दाबून धरले. त्या 4 3 घोड्यांवर माकडं बसली होती आणि 4थ्या घोड्यावर एक स्त्री बसली होती. तिचे केस शुभ्र होते आणि चेहरा दगडाप्रमाणे निर्विकार होता. कावेरी ओरडू नये म्हणून धनंजयांनी एक हातानं तिचं तोंड दाबून धरलं. ते 4ही घोडे निघून गेल्यानंतर धनंजय तिला हळूच म्हणाले, कावेरी, तू हेच शोधून काढण्यासाठी इथे आलीस ना? कावेरी रडत होती. जणू काही भूत दिसावे त्याप्रमाणे तिचा चेहरा दिसत होता. ती स्फुंदत म्हणाली, अरे देवा, हे खरे आहे तर. हे मला सहन होत नाही. कावेरी, ते मला सांगण्यात तू अद्यापही तयार नाहीस ना? धनंजयांनी विचारलं. तिनं वेड्यासारखं त्यांच्याकडे बघितलं आणि नंतर आपल्या ब्लाऊजमध्ये रडवलेला एक फोटो काढून त्यांच्या हाती दिला. एका सुंदर स्त्रीचा 20 वर्षापूर्वी तो घेण्यात आला होता. थोड्या वेळापूर्वी घोड्यावर बसून जाणाऱ्या स्त्रीचा तो फोटो आहे हे धनंजयांनी लागलीच ओळखलं. आणि त्या फोटोत आणि कावेरीच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य होतं. हा तुझ्या आईचा फोटो आहे? त्यांनी विचारलं. कावेरींनी मान डोलावली. तुझी आई म्हणजे प्रोफेसर बालींची पत्नी यशोधरा, खरं ना? होय, कावेरी म्हणाली आणि तिनं पुन्हा रडायला सुरुवात केली. मुक्काम हलवण्याची सर्व तयारी करून छोटू धनंजयांची वाट बघत उभा होता. त्याच्या शेजारी दासबाबू उभे होते. त्यांचा ताप आता उतरला होता, पण त्यांना अशक्तता आल्यासारखं वाटत होतं. ते गेल्याला तर बराच वेळ झालाय. एवढ्यात ते परत यायला पाहिजे होते, छोटू म्हणाला. ते परत येतील. त्यांच्याबद्दल चिंता करायची काही जरूर नाही, दासबाबू म्हणाले. त्या दोघांनाही जंगलाची चांगली माहिती आहे. तेवढ्यात टिकी तिथे आला. त्यानं पाठीवर ढाल बांधली असून काखेत बंदूक अडकवली होती. हातात भाला आणि कमरेच्या पट्ट्यात अनेक कट्यारी होत्या. मी त्यांचा शोध करायला जातो, टिकी म्हणाला. तितक्या दूर दिसणाऱ्या झाडीतून बंदुकीच्या 2 बारांचा आवाज आला. त्यांच्यावर हल्ला झाला वाटतं. ती पहा, ती झाडं तिथे हलत आहेत. त्या झाडीतील सर्व झाडं गदागदा हलत होती. टिकी धाव, छोटू म्हणाला. पण ते शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडण्यापूर्वी तो इमानी प्रधान आपल्या राजाच्या साह्यासाठी धावत सुटला होता. आणि त्याच्या मागोमाग दासबाबूही धावत सुटले. त्या दोघांच्या मागे धावत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं, म्हणून छोटूही मागे शिरला. पण छोटू झाडीजवळ पोहोचण्यापूर्वीच दोघे झाडीत शिरले होते. सांभाळ, फसाल, छोटू ओरडला. पण त्याच्या सूचनेचा काही उपयोग झाला नाही. टिकी आत घुसला तोच सपशेल तोंडघशी आपटला. झाडावरून माकडांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या अंगावर कोसळल्या. शत्रूंनी त्यांना चांगलं चकवलं होतं. भलतीच झाडं हलवून त्यांनी त्या तिघांनाही जाळ्यात पकडलं. दासबाबूंनी पिस्तूल जाळण्यासाठी हात उचलले तोच त्यांची ही अवस्था टिकीप्रमाणे झाली. छोटूचा आवाज त्यांच्या कानात घुमत असतानाच माकडांनी त्यांना सपशेल झोपवले. छोटू दासबाबूंच्या साह्याला धावला, पण माकडांनी त्याभोवती आपलं वर्तुळ केलं आणि त्याचबरोबर त्यांचा तो भयंकर माणूस मोरक्या झाडावरून खाली उडी घेऊन उतरला. आणखीन काही माकडांनी वरून छोटूच्या खांद्यावर आणि डोक्यावर उड्या घेतल्या. छोटू त्यांच्याशी झगडत असताना आपल्याला विशेष अपाय न करता माकडे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्याला दिसून आलं. तो त्यांचा पुढारी चमत्कारिक भाषेत माकडांना काहीतरी सांगत होता. छोटूनं आपलं पिस्तूल जाळण्यासाठी रोखलं. तोच माकडांचा पुढारी स्वच्छ हिंदीत ओरडला, खबरदार, तू जर पिस्तूल जाळलं तर तुला फाडून काढण्यासाठी माकडांना सांगेन. छोटू चपापला. शेकडो माकडं त्याच्याकडे रागाने बघत उभी होती. पिस्तूल जाळून एक दोघांचा बळी घेण्यापूर्वी माकडं आपला फडशा उडवतील हे त्याला समजलं. त्याने पिस्तूल खाली घेतलं. शाबास, तो माणूस म्हणाला. माकडानं दोन्ही हातानं बाजूला ढकलत तो पुढे जाऊन छोटूच्या पुढ्यात उभा राहिला. माकडाप्रमाणे त्याचे हातपाय दिसत होते. त्याचा एकंदर अवतार जरी भयंकर दिसत असला तरी त्याचे निळसण नेत्र मात्र लहान मुलांप्रमाणे निष्पाप दिसत होते. तो छोटूला निरखत म्हणाला, अरे, तू तर अगदी माझ्यासारखाच दिसतेस. तू कोण आहेस? छोटूनं त्याला विचारलं. तो खदाखदा हसायला लागला. आणि तू माझ्यासारखाच बोलतोयस, तो म्हणाला. तुझं नाव काय? त्यानं रोखून छोटूकडे बघितलं आणि बुधवा असं तो म्हणाला.
त्यानं बुधवा म्हणता सर्व माकडं चित्कार करू लागली. ती सर्व त्याचं नाव उच्चारण्याचा प्रयत्न करत होते. छोटूनं त्यांना खुश करण्याचं ठरवलं. तो म्हणाला, वा, फारच नाव छान आहे तुझं, बुधवा. बुधवा नुसता दात विचकत त्याच्यासमोर उभा राहिला. बुधवा, खरंच तुझं नाव फारच छान आहे. छोटू पुन्हा म्हणाला, तुझं नाव काय? छोटू. छोटू? हे काय नाव झालं? लहान मुलाला छोटू म्हणतात. मला तसं वेताळानं शिकवलंय. वेताळ? कोण वेताळ? छोटूनं विचारलं, पण तो प्रश्न ऐकताच बुधवा खुश होण्याऐवजी चवताळला. त्यानं छोटूला एक चपराक मारण्याचा प्रयत्न केला, पण छोटू चपळतेने बाजूला झाला. वेताळानं तुला धरून आणण्यासाठी सांगितलंय, बुधवा म्हणाला, आणि म्हणूनच आम्ही तुला जिवंत ठेवलंय. पण त्याला तू जिवंत हवा आहेस. नंतर तो त्या माकडांना उद्देशून म्हणाला, कैद्यांना इथे आणून जमिनीवर झोपवा. आणि तेव्हा आपल्याबरोबर असलेल्या भोगोच्या सर्व लोकांना माकडांनी पकडलंय हे छोटूच्या लक्षात आलं. माकडांनी एकेका कैद्याला उचलून आणण्यास सुरुवात केली. सर्वांना तिथे आणल्यानंतर बुधवानं चांगल्या मजबूत वेली तोडून आणण्यास आपल्या सैन्यास सांगितलं आणि नंतर सर्वांचे हातपाय बांधण्यात आले. नंतर त्यानं माकडांना झाडांच्या फांद्या तोडायला सांगितल्या व त्या फांद्यांनी कैद्यास झोडपून काढायला सुरुवात केली. पण कैद्यांचे हातपाय घट्ट बांधल्यामुळे त्यांना उभे राहता येईना. बुधवा, तू दोन्ही पाय घट्ट बांधल्यानंतर आम्हास उभं कसं राहता येईल? छोटू म्हणाला. बुधवाला त्याचं म्हणणं पटलं. तो डोके खाजवत म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्हाला बांधायचं तरी कसे? बराच वेळ तो विचार करत होता. शेवटी त्यानं प्रत्येक कैद्याचे हात पाठीमागे नेऊन ते आळून बांधले आणि पायांना बांधलेल्या वेली तोडून टाकल्या. त्यानं सर्व कैद्यांना एका रांगेत उभं केलं आणि झाडांच्या फांद्यांनी त्यांना झोडपत तो वेताळाकडे निघाला. धनंजयांनी कावेरीला बरोबर घेऊन पुन्हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचे ठरवले आणि ज्या दिशेनं 4 घोडे निघून गेले होते त्या दिशेला जाऊन तपास करायला तो भोगोला सांगणार होते. तोच भोगो सावध असे मोठ्याने ओरडला आणि पावसाप्रमाणे माकडं खाली कोसळू लागली. त्याने आपलं पिस्तूल बाहेर काढलं. भाल्यानं माकडास ठार करण्याचा भोगोनं सपाटा लावला होता. धनंजयांनीही कित्येकांना गारद केले, पण माकडांच्या संख्येत त्यांचा नाईलाज झाला. 2 माकडं त्यांच्या खांद्यावर चढली आणि एकानं त्यांचं पिस्तूल खेचून घेतलं. 4ही बाजूनी माकडं त्यांना बिलगली होती आणि ते खाली आपटले आणि दगडावर जोरात डोकं आपटल्यामुळे ते बेशुद्ध झाले. ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा आपले हातपाय बांधण्यात आले आहेत असं त्यांना दिसून आलं. शेजारी भोगो पडला होता. त्याचेही हातपाय बांधले होते व त्यानं गडबड करू नये म्हणून एक माकड त्याच्या छातीवर बसले होते. जवळच कावेरीला बांधून ठेवलं होतं. धनंजयांनी उठण्याचा प्रयत्न केला, पण तो साधला नाही. त्यांना अशा प्रकारे बांधण्यात आलं होतं की त्यांना हालचाल करता आली नाही. आता गडबड करण्यात काही अर्थ नाही, भोगो म्हणाला. सध्या आपली बाजू पडतीये, पण आपली पुन्हा सरशी होईल आणि त्यावेळी या सर्व माकडांच्या मी चिंध्या उडवीन. भोगो इतक्या जोराने रागाने बोलला की त्याच्या छातीवर बसलेल्या माकडानं घाबरून शेजारच्या झाडावर उडी मारली. हे आता करणार तरी काय? आपल्याला ठार मारतील की काय? ते जर मला ठार मारतील तर किती बरं होईल. मला जिवंत राहण्याची इच्छा नाही, भोगो म्हणाला. धनंजयांनी जोर देऊन एका कुशीवर होऊन बघितले. कावेरीच्या मुद्रेवर भयाचा लवलेश नव्हता. माकडे त्या तिघांभोवती पहारा करीत होते. त्यांचा आपणास ठार करण्याचा हेतू नाही हे धनंजयांनी ओळखलं, पण पुढे काय होणार हे त्यांना समजेना. त्यांनी बराच गलबला ऐकला. बरीच माणसं येत आहे असं पावलांच्या आवाजावरून त्यांनी ओळखलं. छोटू आपल्याला सहाय्याला येत असावा असं त्यांना वाटून आनंद झाला. आपले मित्र येत आहेत, भोगो आनंदित होऊन म्हणाला. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. आपल्या सर्व जोडीदारांना कैद करून आणण्यात येत आहे हे पाहताच त्यांनी आपल्या सुटकेच्या विचारांचे उभारलेले मनोरे जबरदस्त झाले. थांबा थांबा, बुधवा ओरडला. तुम्हालाही पकडलं का? छोटू खेदाने म्हणाला. असं दिसतंय खरं. शाब्बास, बुधवा तिथल्या माकडांना उद्देशून म्हणाला. आता वेताळ खुश होऊन मला बक्षीस देईल. आम्ही तुला बक्षीस द्यायला समर्थ आहोत. तुझ्याकडे काय आहे? तुच्छतेने बुधवा म्हणाला. वेताळाकडे सर्व काही आहे. त्यानं माकडांना हुकूम सोडताच त्यांनी धनंजय, भोगो आणि कावेरीच्या पायांना बांधलेल्या वेली तोडून त्यांना इतर कैद्यांबरोबर उभं केलं. चलो, बुधवा ओरडला. पुन्हा सर्व कैद्यांना माकडं जोडपू लागली आणि कैदी पुढे चालू लागले. सूर्य आकाशात तळपू लागला होता. कैद्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. माकडं सारखी झोडपत होती. 2 मैल मजल मारीपर्यंत सर्व कैदी अगदी थकून गेले. कावेरीची तर अगदी करुणास्पद स्थिती झाली होती.
आम्हाला थोडी विश्रांती घेऊ दे, नाहीतर आमच्यापैकी बहुतेक मरतील आणि वेताळ तुझ्यावर रागवेल. मरतील, सर्व मरतील, बुधवा म्हणाला. पण तुम्हाला जिवंत आणायला सांगितलंय वेताळानं. तर मग आमचे हात सोड. आमच्याजवळ काही शस्त्र नाहीत. शिवाय तुमच्याजवळ केवढी तरी फौज आहे. तुम्हाला आमची भीती काय वाटेल? आम्ही त्या मुलीला आणि आमच्यातील दुबळ्या माणसांना उचलून घेतो. माझं ऐकलं नाही तर वेताळाकडे जाईपर्यंत एकही माणूस जिवंत राहणार नाही, धनंजय म्हणाला. बुधवानं त्या सर्वांना थांबवलं आणि डोकं खाजवत तो विचार करू लागला. धनंजयांच्या शांत शब्दाचा त्याच्या मनावर परिणाम झाला असावा. जर कैदी जिवंत नसले तर वेताळ आपल्यावर रागवेल हे त्याला पटले होते. पण तो काही साधा नव्हता. त्यानं प्रथम सर्व कैद्यांची झडती घेऊन त्यांच्याजवळ शस्त्र नसल्याबद्दल खात्री केली आणि नंतर त्यांच्या हाताच्या दोऱ्या सोडल्या. कावेरी थकली आहे, तिला आपण उचलून घेऊया, दासबाबू म्हणाले. भोगो काही न बोलता पुढे झाला आणि त्यानं तिला आपल्या पाठीवर घेतले. तो धनंजयांना म्हणाला, माझे हात मोकळे आहेत. त्या माकडांच्या मोरक्याचे नरडे दाबू का? चांगली संधी आहे. नको, असं काही करू नको. त्याला जर तू ठार मारलंस तर माकडं आपल्याला ठार करतील. तो आहे तोपर्यंत माकडं आपल्याला त्रास देणार नाहीत. आपले हात पाय मोकळे आहेत, हा काहीतरी थोडासा फायदा आहे. पुढे जेव्हा संधी मिळेल तेव्हा बघू. सध्या घाई करू नकोस, धनंजय त्याला म्हणाले. भोगो शांतपणे चालू लागलेला पाहताच त्यांच्या माणसांनी गडबड केली नाही. कैदी दाखवलेल्या मार्गाने शांत जात आहे ते पाहून बुधवा निर्धास्त झाला. धनंजयांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांना तो अधूनमधून विश्रांतीसाठी थांबवत असे. अशा प्रकारे प्रवास करत आता सूर्यास्त होत आला. अंधार पडला. ठेचाळत सर्व कैदी बुधवास दाखवत असलेल्या मार्गाने जात होते. धनंजय व दासबाबू मदत करण्यास तयार असतानाही भोगोनं कावेरीला त्यांच्याकडे दिलं नाही. आपण कावेरीला पळून जाण्यास भाग पाडलं नसतं तर धनंजय तिच्या शोधासाठी बाहेर पडले नसते व आपण इतक्या सहजासहजी शत्रूच्या हाती सापडलो नसतो हे सारखं त्याच्या मनात येत होतं. दूर अंधारात विजेचे दिवे लुकलुक करताना दिसून आले व त्याचबरोबर वाचवा वाचवा असे अनेक भाषातील उद्गार त्यांना ऐकू येऊ लागले. दिवे दिसू लागताच बुधवा कैद्यांना जलद चढण्यासाठी घाई करू लागला. दिवे जवळ येऊ लागले. अखेरीस एका भक्कम उंच दाराजवळ ते पोहोचले. बुधवानं पुढे होऊन दाराजवळ असलेली एक दोरी जोरानं ओढली. त्याबरोबर आत एक मोठ्याने घंटानाद झाला. दार उघडले गेले आणि त्याबरोबर बुधवा खाली मान घालून ओणवा झाला. अंधारात वेताळ उभा होता. बुधवा, तुला फार उशीर झाला, दारात उभी असलेली व्यक्ती म्हणाली. याही खेपेला तू अपयशी ठरलास की काय? नाही, मी सर्वांना पकडून आणलंय. ते सर्व जिवंत आहेत? होय. त्यात जंगली किती आणि शहरातले किती? 4 शहरातले, पण त्यात एक बाई पण आहे, बुधवा म्हणाला. बाई? ती ते काय करतंय? मला माहित नाही. तिला मी नंतर बघीन. कैद्याचं काय करायचं ते तुला माहित आहे. त्या जंगल्यांना निराळे ठेव. ठीक आहे, पण मला बक्षीस मिळेल ना? बुधवानं विचारलं पण त्याला उत्तर मिळालं नाही. वेताळ तिथून निघून गेला होता. बक्षिसाबद्दल काहीच न समजल्यामुळे बुधवा चिडला. त्यानं माकडांना त्यांच्या भाषेत काहीतरी सांगितलं. त्याबरोबर त्यांनी धनंजय, छोटू आणि दासबाबू कावेरी यांना ओढतच दारातून आत नेलं. बराच वेळ त्यांना अंधारातून ओढत नेण्यात आलं. नंतर एक मोठा प्रचंड दरवाजा उघडण्यात आला आणि त्यात त्यांना लोटून देण्यात आलं. दरवाजा पुन्हा बंद झाला आणि बुधवा आणि त्याची माकडं तिथून निघून गेली. तुम्ही कोण आहात? आम्हाला वाचवा, वेगवेगळ्या भाषेतून आलेले आवाज धनंजयांनी ऐकले. धनंजयांना प्रथम आपण इथे एकटेच आहोत असं वाटलं. नंतर त्यांनी खाली वाकून हातांनी चाचपडून बघितलं तेव्हा दासबाबू, छोटू, कावेरी आपल्याबरोबर आहेत असं त्यांना समजलं. ते बेशुद्ध झाले असावेत असा त्यांनी तर्क केला. त्या जागेत कसला तरी उग्र दर्प सुटला होता. धनंजय पण थकले होते. हातांनी डोकं दाबून धरत ते खाली बसले आणि आपण कोणत्या ठिकाणी आहोत याचा विचार करू लागले. त्यांना सरदार प्रतापरावांनी सांगितलेली शीख प्रवाशाची हकीकत आठवली व आपणाला वेताळाच्या राज्यातील माणसांना बंद करून ठेवण्यासाठी तयार केलेल्या पिंजऱ्यात टाकले आहे हे त्याच्या लक्षात आले.